भूगोल म्हटलं की तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की ही मानवाशी संबंधित आहे, की ज्यामध्ये मानवाचा संबंध येतो त्याला आपण मानवी भूगोल म्हणू शकतो. यामध्ये काय काय आपल्याला अभ्यासायला येतं तर सामाजिक आणि सांस्कृतिक भूगोल म्हणजे जे काही तुम्हाला मानवाबद्दल त्यांच्या जाती कोणत्या, त्यांचे व्यवसाय कोणते किंवा त्यांचा पेहराव कसा आहे, त्यांची संस्कृती कोणती, त्यांचे सण कोणते, तर या सगळ्या बाबी वेगवेगळ्या प्रदेशात राहणाऱ्या माणसाची संस्कृती आणि त्यांचा समाज याबद्दलचा अभ्यास हा सामाजिक सांस्कृतिक भूगोलामध्ये केला जातो आणि हा मानवी भूगोलाचा एक घटक आहे. मानवी भूगोलाचा दुसरा घटक आहे तो म्हणजे ऐतिहासिक भूगोल, की ज्यामध्ये भूगोल आणि इतिहास यांचा संबंध जोडला जातो. म्हणजे थोडक्यात काय तर इतिहासाचा अभ्यासच असतो, फक्त तो भूगोलाचा संबंध जोडून केला जातो, की ज्यामध्ये मग वेगवेगळे महासागर किंवा जो काही भूपृष्ठ असेल किंवा महत्वाची ठिकाणं असतील त्या ठिकाणांचा त्या इतिहासामध्ये घडणाऱ्या घटनांवरती कशा प्रकारे प्रभाव पडला होता हा जेव्हा दृष्टिकोन इतिहासामध्ये वापरला जातो तेव्हा त्याला ऐतिहासिक भूगोल असंही आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा घटक आहे मानवी भूगोलातला तो म्हणजे लोकसंख्या व वसाहत भूगोल, की यामध्ये एखाद्या विशिष्ट प्रदेशातली देशाची खंडाची लोकसंख्या किती लोक त्या ठिकाणी राहतात, त्या लोकसंख्येचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून अभ्यास म्हणजे तिथे किती लहान बालके राहतात, किती तरुण लोक राहतात, किती म्हातारे लोक राहतात, त्यांचा विकास किती झालेला आहे म्हणजे त्यांच्यात स्त्री आणि पुरुषांचं प्रमाण कसं आहे, ग्रामीण आणि शहरी भागात राहणारे लोक किती प्रमाणात आहेत, तर हा सगळा अभ्यास या लोकसंख्या भूगोलामध्ये येतो. आणि वसाहत भूगोलामध्ये ते लोक कशा प्रकारची वसाहत करून राहतात म्हणजे ग्रामीण वसाहत, नागरी वसाहत, त्यामध्ये त्या वसाहतींचा आकार आणि त्या वसाहती तशा का आहेत म्हणजे कोणत्या भौगोलिक घटकाचा त्यावरती परिणाम झालाय का हा अभ्यास यामध्ये केला जातो. म्हणजे उदाहरणार्थ जर डोंगराळ प्रदेश असेल तर साहजिकच आहे की तिथे वस्त्या ज्या असतील त्या तुटक वस्त्या असतील, मोठा एरियावरती एक सलग अशा लोकांची वस्ती दिसणार नाही. तर हा काय झाला तर त्या डोंगराळ प्रदेशाचा किंवा भौगोलिक स्थितीचा लोकसंख्येच्या वसाहतीवरती झालेला परिणाम, तर असे परिणाम किंवा अशी वसाहत आपल्याला अभ्यासायची आहे की मग डोंगराळ प्रदेशाचा काय परिणाम होतो, हवामानाचा लोकांच्या राहण्यावरती काय परिणाम होतो, तर या सगळ्या बाबी आपल्याला या लोकसंख्या आणि वसाहत भूगोलामध्ये आपण अभ्यासतो. आणि हा मानवी भूगोलाचा एक काय आहे तर शाखा आहे किंवा प्रकार आहे. आणि चौथा आहे तो म्हणजे आर्थिक भूगोल, की ज्यामध्ये आर्थिक बाबीविषयी लोकांच्या क्रियांविषयी आर्थिक क्रिया की ज्यामध्ये लोक काहीतरी मिळवण्यासाठी, थोडक्यात आपल्याला समजण्यासाठी आपण म्हणूया की पैसा जो असतो किंवा अर्थ जे असतं, धन जे असतं, त्या धनाच्या उद्देशाने लोक काहीतरी कार्य किंवा प्रक्रिया करत असतात, तर त्यांचा आपल्याला अभ्यास यामध्ये करायचा आहे. मग यामध्ये वेगवेगळे व्यवसाय येतात, कृषी येतो, त्यानंतर उद्योग, वाहतूक, दळणवळण, संदेशवहन, सेवा, हे सगळे प्रकार किंवा खनिजे वगैरे ह्या आर्थिक भूगोलामध्ये आपल्याला अभ्यासायला येतात. तर हे काय आहेत मानवी भूगोलाचे 4 उपशाखा आपण म्हणू शकतो याला, की सामाजिक सांस्कृतिक भूगोल, त्यानंतर ऐतिहासिक भूगोल, त्यानंतर लोकसंख्या वसाहत भूगोल आणि चौथा सगळ्यात शेवटी पाहिला आर्थिक भूगोल. लक्षात आलं? म्हणजे आपण आता काय केलं की 2 प्रमुख शाखा पाहिल्या, एक प्राकृतिक भूगोल आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवी भूगोल. आणि आता तिसरी शाखा आपण घेणार आहोत ती म्हणजे तात्विक भूगोल, की ज्यामध्ये इंग्लिशमध्ये फिलॉसॉफी जिओग्राफी असं आपण त्याला म्हणतो किंवा फिलॉसॉफी प्रिन्सिपल्स, भूगोलासंबंधीचे विचार किंवा तत्व ज्यामध्ये मांडली जातात ती शाखा किंवा ती उपशाखा त्याला आपण म्हणतो फिलॉसॉफी जिओग्राफी. म्हणजे लक्षात येते का, यामध्ये काय असतं, भूगोलासंबंधीचे विचार, त्याचबरोबर मानवी परिसंस्था. मानवी परिसंस्था म्हणजे काय तर जमीन आणि मानव यांच्यामधील इंटरॅक्शन किंवा आंतरक्रिया यांचा अभ्यास या तात्विक भूगोलामध्ये केला जातो. आणि जमीन आणि मानव यांच्यामधल्या आंतरक्रियाच्या अभ्यासावरून काही तत्व, काही सिद्धांत मांडले जातात, फिलॉसॉफी मांडली जाते ती या फिलॉसॉफी जिओग्राफीमध्ये. तर लक्षात आलं, तिसरी भूगोलाची महत्वाची ब्रँच कळली, फिलॉसॉफी जिओग्राफी. मग आता शेवटची प्रमुख जी शाखा आहे भूगोलाची ती म्हणजे कोणती तर पद्धत आणि तंत्रज्ञान किंवा पद्धती आणि तंत्रे. ही शाखा कशासाठी असती तर लक्षात घ्या की भूगोलाचा आतापर्यंत जो आपण शाखा पाहिल्या, मग तो प्राकृतिक भूगोल असू द्यात,
तुमचा मानवी भूगोल असू द्यात किंवा तात्विक भूगोल असू द्यात, या भूगोलामध्ये प्रचंड माहिती असते, प्रचंड विश्लेषण असतं. भूपृष्ठाचं असू द्यात, वातावरणाचं, तापमान, हवामान, सगळ्या बाबी किंवा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये मोठा डाटा कलेक्ट केला जातो. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्यासाठी काहीतरी तंत्रज्ञान लागतं, काहीतरी मेथड्स लागतात. हा सगळा डाटा कलेक्ट करणं, त्याचं विश्लेषण करणं आणि त्याच्यावरून सिद्धांत मांडणं. तर यासाठी ज्या काही पद्धती किंवा मेथड्स आणि तंत्रज्ञान किंवा त्याला आपण टेक्निक्स म्हणतो, ते जी वापरली जातात, त्या सगळ्या तंत्राचा, पद्धतींचा अभ्यास या मेथड्स आणि टेक्निक्स ही जी काही भूगोलाची शाखा आहे त्यामध्ये आपल्याला करावा लागतो. मग यामध्ये प्रमुख म्हणजे नकाशाशास्त्र, कार्टोग्राफी. भूगोल म्हटलं की नकाशाशिवाय ते समजणं किंवा तो अभ्यास करणं चुकीचंच ठरतं. म्हणून नकाशाला खूप महत्त्व असतं. नकाशा हा भूगोल तुम्हाला समजून द्यायला, सोप्या पद्धतीने त्याचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर तयार करायला महत्त्वाचा असतो. आणि ह्या नकाशे, वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे आज आपल्याला पाहायला मिळतात. मग त्यामध्ये प्राकृतिक माहिती देणारे नकाशे असतात, राजकीय माहिती देणारे असतात, महामार्गांची माहिती देणारे असतात, रेल्वे मार्गांची माहिती देणारे असतात, महासागरासंबंधी वादळे किंवा जे काही महासागरामधले वेगवेगळी परिस्थिती, हवामान आहे, ठिकाण आहेत, त्यांची देखील माहिती देणारे नकाशे आज आपल्याला, जे काही आज उपग्रहांचं तंत्रज्ञान निर्माण झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला तयार करता येतात. आणि आधुनिक प्रकारचे नकाशे आज आपल्याला उपलब्ध आहेत. तर हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे नकाशे बनवण्याचं तंत्र आहे त्याला कार्टोग्राफी असं म्हटलं जातं. लक्षात घ्या की आपण उपग्रह, जो आपण म्हणतो ना कार्टोसॅट उपग्रह पाठवलेले आहेत, तर ते कार्टोसॅट उपग्रहांची आपली जी काही सिरीज आहे ती हेच काम करते. आपल्याला पृथ्वीच्या पृष्ठभागाचे फोटोज देते आणि त्यावरून आपण नकाशा, वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळी माहिती देणारे नकाशे तयार करण्याचं काम या कार्टोग्राफीमध्ये करता येतं. पुढची आता या मधली उपशाखा आहे ती म्हणजे सर्वेक्षण पद्धती, की यामध्ये भूगोलाचा अभ्यास करताना किंवा भूगोलाच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये काही सर्वेक्षणे करावी लागतात, सर्वे करावे लागतात. तर त्या सर्वे करण्याच्या पद्धती हे देखील एक भूगोलाची एक उपशाखा आहे आणि ही या मेथड्स आणि टेक्निक्स याच्या अंतर्गत येते. तिसरी आहे ती म्हणजे जिओ इन्फॉर्मॅटिक्स. आजकाल ही आधुनिक, म्हणजे गेल्या 10-15 वर्षांमध्ये ही विकसित झालेली किंवा सगळ्या जगभर पसरलेली ही एक भूगोलाची एक आधुनिक शाखा आहे. त्यामध्ये आपल्याला GPS, GIS हे आपण शब्द वापरतो, ते म्हणजेच हे जिओ इन्फॉर्मॅटिक्स, की ज्यामध्ये तुम्हाला जिओ म्हणजे पृथ्वीबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळते. GPS मध्ये तुमचं लोकेशन तुम्हाला ट्रॅक करता येतं किंवा सगळी जी काही पृथ्वीचं प्रदेश आहे, भूपृष्ठ आहे, त्यावरच्या प्रत्येक स्थानाची माहिती तुम्हाला छोट्या उपकरणामध्ये ती मिळू शकते. तर त्याला आपण GPS म्हणतो, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम, की ज्यामध्ये युनिव्हर्सल, जगामधली, पृथ्वीमधली कुठलीही पोझिशन जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी दाखवता येते, शोधता येते. त्यानंतर GIS नावाचा एक नवीन प्रकार आहे की ज्यामध्ये पृथ्वी संबंधीची, पृथ्वीवरती घडणाऱ्या एखाद्या घटनेची माहिती स्टोअर केली जाते कम्प्युटरमध्ये आणि कम्प्युटर त्याच्यावरती प्रक्रिया करून काही विश्लेषण आणि काही निष्कर्ष काढून देतो. म्हणजे थोडक्यात काय, तर आधीच्या काळामध्येही मी म्हटलं की आधी लोक निरीक्षण करायचे, माहिती गोळा करायचे आणि त्याच्यावरून सिद्धांत काढायचे, परंतु याच्यासाठी प्रचंड मॅन पॉवर लागायची आणि मर्यादित क्षेत्रामध्येच काम करावं लागायचं. म्हणजे एखादा व्यक्ती, एखादी टीम ही फार मोठा सर्वे जगाचा करू शकत नव्हती एकाच वेळी. तर ती एक विशिष्ट प्रदेश घ्यायची, त्याच्यामध्ये त्याचं सर्वेक्षण करायची, त्याची माहिती हार्ड स्वरूपामध्ये घेतली जायची, म्हणजे कागदावरती, चित्रांवरती. तर त्या स्वरूपामध्ये माहिती घेऊन त्याचा अभ्यास करून त्याच्यावरती सिद्धांत मांडले जायचे. परंतु आज हे या GIS पद्धतीनं खूप सोपं केलेलं आहे, की ज्यामध्ये कम्प्युटर सॉफ्टवेअर बनवलं जातं. जी काही माहिती मिळते, तापमानाची, हवामानाची, वाऱ्याची सगळी माहिती त्या सॉफ्टवेअरमध्ये टाकली जाते आणि त्याच्यावरून ते सॉफ्टवेअर विश्लेषण करतं अतिशय वेगात आणि तुम्हाला हवामानाचा अंदाज, येणाऱ्या काळामध्ये काय हवामान असेल एखाद्या प्रदेशामध्ये, तर त्याची माहिती देतं. हे फक्त हवामानाच्याच बाबतीत नाही, तर भूगोलाच्या प्रत्येक अभ्यासाच्या बाबतीत ह्या GIS पद्धतीनं शक्य झालेलं आहे. म्हणजे जिओ इन्फॉर्मॅटिक्स ही जी काही मेथड्स आणि टेक्निक्स या भूगोलाच्या प्रमुख शाखेची उपशाखा आहे जिओ इन्फॉर्मॅटिक्स, ती खूप महत्त्वाची आजच्या जगामध्ये आपल्याला ठरताना दिसते. आणि मुख्य परीक्षेला
MPSCच्या त्यामध्ये आपल्याला GPS, GIS किंवा जे काही उपग्रह आहेत ज्याला सुदूर संवेदन किंवा रिमोट सेन्सिंग म्हटलं जातं, तो याच कारणाने सिलेबसमध्ये ॲड केलेला घटक आहे आयोगाने. तर तोही आपल्याला अभ्यासायला आहे आणि त्यामध्ये आपल्याला या गोष्टी अभ्यासायच्या आहेत. त्यानंतर सगळ्यात शेवटी या मेथड्स आणि टेक्निक्स मधला घटक आहे तो म्हणजे संख्यात्मक पद्धती. म्हणजे आत्ता मी सांगितलं की आपण डाटा कलेक्ट करतो पृथ्वीच्या एखाद्या घटकासंबंधी आणि त्या डाटावरती ॲनालिसिस करावं लागतं. तर हे ॲनालिसिस करताना संख्याशास्त्र किंवा जे स्टॅटिस्टिक्स असतं तर त्याचे वेगवेगळे मेथड्स किंवा वेगवेगळे जे काही रूल्स आहेत, नियम आहेत ते सगळे वापरले जातात आणि त्याचा एक भूगोलाच्या संबंधात त्या नियमांचा उपयोजन किंवा ॲप्लिकेशन करणारी एक शाखा असते, तिला आपण म्हणतो क्वांटिटेटिव्ह मेथड्स किंवा संख्यात्मक पद्धती. ही देखील या मेथड्स आणि टेक्निक मधलीच एक शाखा, उपशाखा आहे असं आपण म्हणू शकतो. तर लक्षात आलं, आपण काय पाहिलं की भूगोलाच्या 4 प्रमुख शाखा पाहिल्या: प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, फिलॉसॉफी जॉग्राफी ज्यामध्ये तात्विक भूगोल म्हणतो आपण त्याला, आणि सगळ्यात शेवटी मेथड्स अँड टेक्निक्स, पद्धती आणि तंत्रे. तर या 4 भूगोलाच्या प्रमुख शाखा की या 4 वेगवेगळ्या शाखांमध्ये भूगोलाचा अभ्यास केला जातो. प्राकृतिक भूगोलामध्ये साधारणपणे पृष्ठभागावरती दिसणाऱ्या निर्जीव वस्तू किंवा जी भूरूपे असतात त्यांचा अभ्यास आपण करतो. त्यामध्ये वातावरणशास्त्र, सागरशास्त्र, भूरूपशास्त्र या सगळ्या बाबी येतात किंवा मृदाशास्त्र, मृदेचं बद्दलची माहिती येते. त्यानंतर मानवी भूगोलामध्ये मानवाची सगळी माहिती येते. मग त्यामध्ये समाज आणि संस्कृती, त्याचा सामाजिक आणि सांस्कृतिक भूगोल. त्यानंतर मानवी लोकसंख्या आणि वसाहत. त्यानंतर इतिहासाशी जेव्हा भूगोलाचा संबंध जोडला जातो त्याला ऐतिहासिक भूगोल. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे आर्थिक भूगोल की जिथे मानव जो आहे तो या पर्यावरणामध्ये, या पृथ्वीवरती काहीतरी तिथलं जे काही पर्यावरण आजूबाजूला असतं त्याच्यातून स्वतःला अर्थ म्हणजे इथे धन या स्वरूपाने, पैसा या अर्थाने अर्थ मिळवण्यासाठी, उपजीविकेसाठी वेगवेगळी कार्य करतो. त्या कार्यांचा अभ्यास या आर्थिक भूगोलामध्ये येतो. लक्षात आलं. आणि तिसरी शाखा म्हणजे आपण पाहिली की फिलॉसॉफी जॉग्राफी की ज्यामध्ये वेगवेगळे भौगोलिक विचार किंवा सिद्धांत मांडले जातात. मानवी परिसंस्था म्हणजे मानव आणि जमीन हे एकमेकांशी काहीतरी इंटरॅक्ट करत असतात. त्यांचा अभ्यास करून त्याच्यातून काही भौगोलिक सिद्धांत मांडले जातात, ते फिलॉसॉफी जॉग्राफीमध्ये. आणि सगळ्यात शेवटी या सगळ्या अभ्यासासाठी काहीतरी आपल्याला माहिती, पद्धती, तंत्र लागतात. त्या सगळ्यांचा उपयोग आपल्याला करावा लागतो. म्हणजे नकाशाचा उपयोग करावा लागतो. आजकाल आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने उदयास आलेली GPS, GIS ही आपल्याला तंत्रज्ञाने वापरावी लागतात. तर या सगळ्यांचा अभ्यास आपण या मेथड्स आणि टेक्निक्स या भूगोलाच्या 4थ्या शाखेमध्ये आपल्याला करता येतो. तर लक्षात आलं. म्हणजे हे मी कशासाठी सांगितलं की नक्की भूगोल आपण अभ्यासताना तो भूगोल नक्की आहे तरी काय. म्हणजे तुम्हाला एखाद्या माणसाबद्दल माहिती करायची तर तो माणूस दिसतो कसा, त्याचे कपडे कसे आहेत, तो बोलतो कसा, त्याचे डोळे कसे आहेत. तर हे जेव्हा आपल्याला समोर तो माणूस आपण त्याला पाहतो तेव्हा त्या माणसाबद्दल आपल्यामध्ये एक चित्र निर्माण होतं, एक त्याबद्दल ओळख निर्माण होते. आणि हा जो फील असतो तो त्या माणसाबद्दलची माहिती घेताना आपल्याला उत्सुकता निर्माण करतो किंवा आपल्याला त्याच्याबद्दलची माहिती घेत असताना सोपी जाते. यासाठी आपण जेव्हा भूगोल हा विषय अभ्यासणार आहोत तेव्हा तो भूगोल विषय नेमका काय आहे, त्याची कोणकोणती अंग आहेत, त्याचे वेगवेगळे भाग काय आहेत, किंवा तुम्ही जेव्हा भूगोलाचा अभ्यास कराल म्हणजे पर्वत पठारे पाहाल तेव्हा तुम्हाला कळलं पाहिजे हे मी जे पर्वत किंवा पठारे अभ्यासतोय ते नक्की काय आहे. तर ते काय आहे तर पृथ्वीचा जो काही भूपृष्ठ आहे त्याच्यावरती दिसणारी एक निर्जीव गोष्ट आहे जी प्राकृतिक भूगोलांतर्गत येते. मग यामध्ये आणखी काय येतं तर मृदा देखील येते, महासागर देखील येतो. हा जो फील आहे तो कळला पाहिजे. आणि जेव्हा भूगोल असा व्यवस्थित आपल्याला समजतो, त्याचं चित्र डोळ्यासमोर येतं तेव्हा त्याचा अभ्यास करायला सोपं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट भूगोलामध्ये दिलेली आहे, आपण अभ्यासतो तेव्हा ती आपल्या अभ्यासासाठी का आहे किंवा त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्याला तेव्हाच कळतं जेव्हा त्याचं भूगोलामधलं स्थान किंवा भूगोलामधल्या एखाद्या घटकाशी त्याचं जे काही रिलेशन आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा पर्यावरण अभ्यासायला जाल तेव्हा तुमच्या मनातमध्ये हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे की आपण पर्यावरण आपल्याला सिलेबसला देण्याचं कारण काय. तर लक्षात घ्या की त्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे की हा जो भूगोल आहे त्या भूगोलामध्ये
वनस्पती, प्राणी, वने, जंगले ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पाऊस आहे आणि हा पाऊस, ही वने, हे प्राणी किंवा ही जीवसृष्टी ही माणसाच्या जीवसृष्टीसारखीच आहे. आजच्या जगामध्ये माणूस ह्या पर्यावरणाशी जोडला गेलेला आहे. माणसाच्या काही क्रिया या पर्यावरणावरती प्रभाव करत आहेत. कधी कधी पर्यावरणामध्ये घडणाऱ्या घटना माणसावरती प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, माणसाने जंगलतोड केली आणि त्याच्यामुळे जंगलतोड कमी होऊन त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी झालं. पावसाचं प्रमाण कमी झालं की दुष्काळ पडतो. दुष्काळ पडलं की कृषी व्यवस्थेवर परिणाम होतो. कृषी व्यवस्थेवर परिणाम झाला की त्या कृषीवरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांची हालत खराब होते आणि हा एकंदरीतच मानवावर पडणारा प्रभाव असतो. तसेच उद्योगधंद्यासाठी लागणारा कच्चा माल, खनिजे किंवा कोळसा, ऊर्जा साधने ही हळूहळू आपण वापरतोय आणि ती एवढ्या प्रमाणात आता वापरायला लागलोय की ती आता संपून जाण्याचा धोका निर्माण झालाय. आणि त्याचा मानवावरती परिणाम असा झालेला आहे की एकतर त्या ऊर्जा साधनांच्या अवाजवी वापरामुळे ते संपण्याचं संकट निर्माण झालंय, प्रदूषणाचं संकट निर्माण झालंय आणि हे जरी नकारात्मक परिणाम मानवावरती झाले असले तरी मानव आता हे संपणार आहे म्हणून मानव पुन्हा सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या चिरकाळ टिकणाऱ्या ऊर्जा साधनांकडे पुन्हा वळतोय. त्यामध्ये असणारी तंत्रज्ञान जी आहेत ती नवीन नवीन तंत्रज्ञान शोधण्याचा प्रयत्न करतोय. ती स्वस्तामध्ये कशा प्रकारे उपलब्ध होतील आणि कशा प्रकारे आपण ही न संपणारी ऊर्जा किंवा पर्यावरणाला फायदेशीर ठरणारी ऊर्जा, पर्यावरणावरती प्रदूषण किंवा अन्य घातक परिणाम न करणारी ऊर्जा कशा पद्धतीने वापरू शकतो हे मानव शोधतो. हा देखील मानवावरती पर्यावरणाचा झालेला परिणामच आहे. तर हे आहे पर्यावरणाचं महत्त्व. आणि हे तुम्ही जेव्हा पर्यावरण अभ्यासाल, त्यामधलं वेगवेगळे घटक अभ्यासाल, त्यावेळी तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे की हे भूगोलाशी का संबंधित आहे. भूगोल या विषयाअंतर्गत आपल्याला पर्यावरण का अभ्यासाला दिले किंवा आयोगाने आपल्याला एवढ्या महत्त्वाच्या परीक्षेसाठी हा सिलेबस दिलाय म्हणजेच त्याचं काहीतरी महत्त्व आहे. तर हे देखील आपल्याला या स्ट्रक्चरमुळे आपल्याला समजू शकतं आणि म्हणून आपण हे स्ट्रक्चर या ठिकाणी पाहिलेलं आहे. लक्षात आलं. 4 प्रमुख शाखा पाहिल्या आणि मी सुरुवातीलाच उल्लेख केलेला बायोजिओग्राफी हा एक नवीन शाखेचा किंवा एक नवीन शाखा म्हणून उदयाला येतोय. खरं तर हा बायोजिओग्राफी जो आहे तो आपण ज्या प्रमुख 4 शाखा पाहिल्या त्यातल्या 2 शाखांना जोडणार आहे. त्या म्हणजे कोणत्या? फिजिकल जिओग्राफी आणि ह्यूमन जिओग्राफी, मानवी भूगोल आणि प्राकृतिक भूगोल. या 2 शाखांना एकत्रितपणे जोडणारा घटक कोणता? तर तो हा बायोजिओग्राफी आहे. म्हणजे यामध्ये प्राकृतिक घटक आणि मानव यांच्यामधल्या परस्पर क्रियांचा अभ्यास, एकमेकावरती होणारे परिणाम किंवा एकमेकावरती असणारं अवलंबित्व, डिपेंडन्सी, या सगळ्यांचा अभ्यास या बायोजिओग्राफीमध्ये करताना आज दिसतो. आणि त्या बायोजिओग्राफीमध्ये मग पर्यावरण, मानव हे एकमेकांशी कशा प्रकारे जोडलेले आहेत, कशा प्रकारे ते एकमेकावरती परिणाम करतात आणि वाईट परिणाम टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत, कोणती निर्बंध मानवाच्या कृतीवरती घातली पाहिजेत किंवा पर्यावरणाच्या काही घटनांचा मानवावरती संकटे येतात, त्या संकटांचा सामना करण्यासाठी मानवाने काय उपाय केले पाहिजेत. तर या सगळ्या घटना किंवा हे सगळे घटक या बायोजिओग्राफीमध्ये आपण अभ्यासणार आहोत किंवा त्या बायोजिओग्राफीमध्ये ते अभ्यासायला येतात. तर लक्षात आलं, 4 प्रमुख भूगोलाच्या शाखा आणि त्या 2 शाखांना जोडणारी एक बायोजिओग्राफी नावाची आधुनिक काळामध्ये किंवा आजच्या काळामध्ये उदयाला येत असलेली नवीन शाखा. या बाबी आपण या अंतर्गत पाहिलेल्या आहेत. म्हणजे आता भूगोलाचं चित्र डोळ्यासमोर तयार झालं की भूगोलामध्ये आपल्याला ज्या वेगवेगळ्या गोष्टी, आजपर्यंत आपण भूगोल म्हटलं की नकाशा समोर येतो, पर्वत येतो, मानव येतो, लोकसंख्या येते, हे सगळं भूगोलामध्ये आपण अभ्यासायचो. तर हे एक कशा प्रकारे भूगोलामध्ये विभागलेलं आहे, कशा प्रकारे त्याची विभागणी झाली हे आता लक्षात आलेलं असेल. तर अशा पद्धतीनं आपण भूगोलाच्या शाखांचं वर्गीकरण पाहिलं आणि हे वर्गीकरणासाठी आपण कोणता दृष्टिकोन वापरला? सिस्टमॅटिक. म्हणजे हे वर्गीकरण जे आपण केलं ते सिस्टमॅटिक पद्धतीनं केलं. मराठीमध्ये आपण त्याला सुसंबंध दृष्टिकोन असं म्हणतो, सिस्टमॅटिक अप्रोच. तर त्या अप्रोचने आपण भूगोलाच्या शाखांचं वर्गीकरण पाहिलं. आणि मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आता दुसरा दृष्टिकोन जो आजच्या काळामध्ये फार कमी प्रमाणात तो एक वापरला जातो